दारूची नशा अधिक बायकोवरचा संशय याचा अर्थ घरामध्ये भांडण, तंटा, कल्लोळ, मारामारी, हिंसा, एकमेकाला शिव्या देणे या सगळ्या गोष्टींची सुरुवात पुरुषांच्या दारूच्या व्यसनापासून होते. आणि या दारूच्या व्यसनाचा परिणाम म्हणून एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या पोटच्या पोरासोबत किंवा आपल्या मुलीसोबत किती वाईट वागू शकते ही दाखवणारी ही सत्य घटना आहे. सत्य घटना घडलेली आहे मुंबईमधला दहिसर भाग आहे आणि याच्यामध्ये कोकणीपाडा हा परिसर आहे. याच्यामध्ये हनुमंत सोनवळ नावाचा एक व्यक्ती राहतो आहे. त्याचं वय वर्ष आहे 36 आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे राजाश्री. अनेक वर्षांपासून हे एकमेकांसोबत संसार करतात. आता मुंबईमध्ये अनेक लोक, अनेक जोडपी आपला गाव सोडून मुंबईत येतात, कामधंद्यासाठी येतात, 4 पैसे कमवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी, आपल्या गावचं घर चालवण्यासाठी, त्याचबरोबर एकंदरीत सुखाचा मार्ग मिळवण्यासाठी प्रत्येक जोडपं, प्रत्येक व्यक्ती मुंबईची वाट धरत असतो. मुंबईमध्ये आल्यानंतर अनेक व्यक्तींना चंगळवात सुचतो. दारूचे व्यसन लागतं, काहींना जुगाराचं व्यसन लागतं, काही लोक डान्स बारच्या मागे लागतात आणि आपला अख्खा संसार धुळीला मिळवतात. अशापैकीच हा हनुमंत होता आणि हा व्यक्ती दारूच्या व्यसनाच्या अति आहारी गेलेला होता. तुटपुंज काम मिळेल तिथे काम करायचं आणि इतर वेळेला मात्र आपला सगळा वेळ दारूच्या नशेमध्ये घालवायचा. त्याच्या बायकोला कामधंद्याकरिता बाहेर जावं लागत होतं आणि ज्या वेळेला राजश्री घराच्या बाहेर जायची त्यावेळेला दारूच्या नशेमध्ये टल्ली असलेला हनुमंत हा बाकी तिच्यावरती संशय घ्यायचा. घरी आल्यानंतर तिला मारहाण करायचा. आता हे किती दिवस चालणार? राजश्री उपास तापास करत होती. आज ना उद्या आपला नवरा सुधारेल या गोष्टीची वाट बघत होती. सगळ्या नातेवाईक मंडळींकडे या गोष्टीसाठी हात पसरत होती. पण मात्र हनुमंत काही करून दारू सोडायला तयार नव्हता. त्यांना एक मुलगी देखील झालेली होती आणि आता सध्या या मुलीचं वय 14 येऊन ठेपलेलं होतं. आता मात्र राजश्रीने आपल्या घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला होता. त्याच्यासाठी वकिलांकडे फेऱ्या देखील ती मारत होती आणि वकिलांकडून येण्यासाठी उशीर झाला म्हणून हनुमंतने तिला शिवीगाळ घरी येऊन केलेली आहे, तिला मारहाण केलेली आहे आणि तुम्हा दोघींना मायलेकींना बघून घेतो, तुमचा सगळ्यांचा मुर्दा पाडतो, अशा वल्गना हनुमंत करत होता. आणि त्या दिवशी ही सगळी मंडळी रात्री झोपी गेलेली आहेत. रात्रीचे 2 वाजलेले असताना अचानक त्यांच्या घरातून आरडाओरडा ऐकू येत होता. आजूबाजूची सगळी मंडळी भांबावून गेलेली आहेत आणि या घराच्या अवतीभोवती जमा झालेली होती. घरामधून किंचाळ्या येत होत्या. त्याच्या मुलीला आपल्या मानेवरती काहीतरी भयानक पद्धतीने चावल्याचा आभास झालेला होता आणि तिच्या मानेतून रक्त येत होतं. हे सगळं बघून त्याची बायको जागी झालेली आहे आणि तिने आपल्या मुलीला वाचवायचा प्रयत्न केला आहे. ती जेव्हा झोपेतून जागी झाली तेव्हा तिने बघितलं की आपला नवरा हनुमंत आपल्या स्वतःच्या 14 वर्षाच्या मुलीवरती जीवघेणा हल्ला करतोय. त्याच्या हातामध्ये ब्लेड आहे आणि या ब्लेडने त्याने आपल्या मुलीचा गळा कापलेला आहे. हे सगळं बघून राजश्रीने आपल्या मुलीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असताना हनुमंतने पुन्हा एकदा तिच्यावरती जीवघेणा हल्ला केला आहे. तिच्या पोटावरती ब्लेडने वार केलेले आहेत आणि दोघीजण रक्तबंबाळ होऊन पडलेले आहेत. आता कुणीतरी पोलिसांना फोन केलेला आहे. पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत. पोलिसांनी हनुमंतला रंगेहात ताब्यात घेतलं आहे आणि शताब्दी रुग्णालयामध्ये या दोन्ही मायलेकींना जमा केलेला आहे, भरती केलेला आहे. त्यांच्यावरती ICUमध्ये उपचार सुरू आहेत आणि आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर स्थावर आहे अशी माहिती समोर येत आहे. आता ही सगळी सत्य घटना आपल्यासमोर मांडण्याचं कारण म्हणजे या जगामध्ये काय चालतं, किती वाईट घटना घडू शकतात. एक बापच आपल्या स्वतःच्या जन्मदात्या मुलीवरती कसा उठू शकतो, आपल्या संसाराची राखरांगोळी कशी करू शकतो, ही दाखवणारी ही सत्य घटना आपल्यापुढे आपण यातून काही ना काहीतरी शिकावं या कारणासाठी मांडलेली आहे. आता या ज्या घटना असतात या घटना प्रसारमाध्यमांमधून ज्या प्रकारे आलेल्या असतात त्या प्रकारे संकलित करून आपल्यापुढे मांडण्यात येत असतात. याच्यामधून पोलीस तपासाच्या अंती अनेक गोष्टींची नवीन नवीन माहिती येऊ शकते. तर ही सगळी घटना आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.